महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची किसान सन्मान निधी नावानं SMS किंवा व्हॉट्सॲपद्वारे फसवणूक होत आहे। शेतकऱ्यांनी उत्सुकतेने लिंकवर क्लिक केलं तर त्यांचं बँक खातं रिकामं होतंय। नाशिक मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। राज्याच्या कृषी विभागानं या प्रकरणाची दखल घेतली आहे। या प्रकारच्या सायबर चोरीच्या घटनांविषयी प्रत्येक शेतकऱ्याला सावध राहण्याचं आवाहन करण्यात आले। शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधी या नावानं येणाऱ्या कोणत्याही लिंक्स उघडण्यापूर्वी सावधपणे विचार करावा असं आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले। मालेगाव तालुक्यात PM किसानचे जवळपास 54,000 पात्र लाभार्थी आहेत आणि ह्या लाभार्थ्यांना मोबाईलवर किंवा SMS द्वारे PM किसान नावानं APK फाईल्स ज्या आहेत त्या आता बऱ्याच ठिकाणी शेअर होत आहेत आणि यामधून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ही फसवणूक झालेली आहे, कारण PM किसानची संपूर्ण रक्कम ही जी आहे तर आधार लिंक बँक खात्यावर जी आहे तर ती वितरित होत असते। तर कुठल्याही शेतकऱ्यांनी अशा जे काही APK फाईल्स ज्या PM किसानच्या नावानं आपल्या मोबाईलवर आल्यानंतर त्या ओपन करू नये असं मी कृषी विभागामार्फत आवाहन करतो। महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी या नावाचे SMS किंवा व्हॉट्सअपद्वारे APK फाईल पाठवली जात आहे व APK फाईलला क्लिक केल्यास एक ॲप डाउनलोड होते। त्यानंतर सदर ॲपमध्ये किसान सन्मान निधीचा लाभ मिळण्यासाठी एक फॉर्म ओपन होतो। सदर फॉर्ममध्ये शेतकऱ्याची प्राथमिक माहिती भरली जाते। OTP क्रमांक इत्यादी माहिती भरल्यानंतर तुमची जी काही माहिती आहे ती संबंधित सायबर फ्रॉडला ती माहिती पोचते आणि तुमचे बँक खाते रिकामे होते। अशी कोणतीही फसवणूक झाल्यास cybercrime.gov.in या संकेतस्थळावर किंवा 1930 यावर आपण तात्काळ तक्रार दाखल करायची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।